नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा गावधने. दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. रसिक श्रोते हो, मागच्या कलियुगी या कवितेत आपण नवीन लग्न झालेल्या नवऱ्या मुलींचा त्रास पाहिला. आज आता आपण ऐकूया नवीन लग्न झालेल्या नवऱ्या मुलांचा त्रास. ऐकूया आजची कविता, नवरा नको ग बाई. आता ना एक नवीनच ट्रेंड येते, नवी नवरीच खून करून टाकते. आता ना एक नवीनच ट्रेंड येते, नवी नवरीच खून करून टाकते. हनीमूनला तरी काटा काढते, नाहीतर वटपौर्णिमेला तरी संपवते. हनीमूनला तरी काटा काढते, नाहीतर वटपौर्णिमेला संपवून टाकते. कोणीतरी एक सोनम इंदोरची, तिनेच ट्रिप ठरवली हनीमूनची. कोणीतरी एक सोनम इंदोरची, तिनेच ट्रिप ठरवली हनीमूनची. नंतर सहमती घेतली नवऱ्याची, तमा न बाळगली घरच्यांची. तिथे जाऊन काटा काढला, बॉयफ्रेंड होता प्लॅन करायला. त्याने मित्रांना पाठवले मदतीला, वार करून दरीत लोटले नवऱ्याला. अमानुषपणाचा हा कहरच झाला. अमानुषपणाचा हा कहरच झाला. दुसरी एक राधिका सांगली साताऱ्याची, नवऱ्याच्या वयात तफावत कमालीची. दुसरी एक राधिका सांगली साताऱ्याची, नवऱ्याच्या वयात तफावत कमालीची. परिस्थितीमुळे झाली बायको दुसरेपणाची, तयारी नव्हती तिची संसार करायची. ऐका तरी मग काय केले तिने. वटपौर्णिमेच्याच दिवशी पठ्ठीने नवऱ्यावर वार केले कुऱ्हाडीने. वटपौर्णिमेच्या दिवशीच पठ्ठीने नवऱ्यावर वार केले कुऱ्हाडीने. 7 जन्म कशाला हाच नवरा पाहिजे. 15 दिवसातच नाते संपवले तिने. असे कधी आधी घडले होते का. हो कशाला म्हणायचे मग लग्नाला. असे कधी आधी घडले होते का. हो कशाला म्हणायचे मग लग्नाला. जीव इतका स्वस्त झालाय का. त्या नवऱ्यांच्या यात काय चुका. दंगल सिनेमात एक वाक्य होते हिरोचे, मारी छोरिया छोरो से कम है के. दंगल सिनेमात एक वाक्य होते हिरोचे, मारी छोरिया छोरो से कम है के. किती बरोबर होतं नाही का ते. सोनम राधिकाने अगदी खरं करून दाखवलं ते. मित्रमैत्रिणींनो, याआधी मुलींचा छळ काही नवीन नव्हते. शारीरिक नाहीतर मानसिक होतच असे. म्हणूनच मुलींना कायद्याचे संरक्षण आहे. पण माझ्या मते आता मुलांना सुद्धा तसे संरक्षण मिळायला हवे. आपला मुलगा सुरक्षित आहे का. मायबापांना असा विचार पडणार नाही का. आपला मुलगा सुरक्षित आहे का, मायबापांना असा विचार पडणार नाही का. मुली इतक्या अशा बदलल्याच का. मुली इतक्या अशा बदलल्याच का, याचा पण विचार व्हायला नको का. लग्न नको तर इतर पर्याय आहेत की. पालकांचे एरवी काय सर्व ऐकतात का या मुली. मानसशास्त्राची पण मदत घ्यायला हवी. मानसशास्त्राची पण मदत घ्यायला हवी. काहीतरी ठोस पावले उचलायलाच हवी. तुमचं काय मत आहे श्रोते हो. तुमचं काय मत आहे कळू द्या तरी. तुमचं मतही कळू द्या तरी. तुमचं मतही कळू द्या तरी. धन्यवाद रसिक श्रोते हो. आशा आहे ही कविता पण तुम्हाला आवडली असेल. तर जास्त विचार करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.